स्वारगेट अत्याचार प्रकरणी ॲडव्होकेट असीम सरोदेंनी मोठा गौप्यस्फोट केला। सरकारी वकील नेमण्यात सरकारकडून राजकारण केलं जातंय, तर माझ्या नेमणुकीला मुख्यमंत्र्यांचा विरोध असल्याचं असीम सरोदे यांनी म्हटलेलं आहे। माझी नेमणूक व्हावी ही पीडितेची मागणी असल्याचं देखील आता असीम सरोदे यांनी म्हटलेलं आहे। ती मुलगी सुरुवातीलाच माझ्याकडे आली, मी सांगितलं तुम्ही आमची सर्व आमची सहकारी इथे बसलेली आहे, आमच्याकडे त्यांनी घडली सगळं तुम्ही सांगितलं काय काय, आणि आम्ही कसं रेप झालेल्या व्यक्तींना आम्ही मदत करतो, अनेक वर्षापासून करतो। मग त्या मुलीने जेव्हा म्हटलं की तुम्हीच माझ्या वकील मला पाहिजे, मी म्हटलं तशी प्रक्रिया नसते, आपल्याला ती सरकारला ठरवायचं। तिची विधानसभेचं अधिवेशन सुरू असताना विधानसभेच्या आवारामध्ये देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली आणि तिने त्यांच्याकडे अर्ज दिला। त्यांनी तो वाचला, माझं नाव पाहता पाहता ते चिडले देवेंद्र फडणवीस, आणि जोरात तुम्ही सांगितलं मला जोरात अत्यंत बोलले ते माझ्याशी की महाराष्ट्रातले कोणतेही वकील साहेब किती पैसे खर्च झाले चालेल, पण असीम सरोदे याची नेमणूक करणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।